आज आपण सगळे अतिशय दुःखद अशा प्रकारचे वाटणारे व्हिडिओ आपल्याला बघायला भेटले। वाईट प्रकारचे अन्याय तिथं होत आहेत। काय कशासाठी आंदोलन, काय भूमिका? हे आंदोलन आहे हे आज बांगलादेशामध्ये राहिलेले आपले जे हिंदू बांधव आहेत, हिंदू बांधवावरती लहान मुलीवरती, आपल्या महिला हिंदूवरती खूप मोठे अत्याचार होत आहेत। तिथल्या मंदिरावरती अतिक्रमण होत आहे, मंदिरं पाडली जात आहेत, सर्व हिंदू धर्माचे जेवढे काही धर्मस्थळं आहेत ते उद्ध्वस्त केली जात आहेत आणि ही खूप मोठी खेदाची बाब आहे। कारण जेवढे हिंदूचं जे काय अल्पसंख्याक म्हणून म्हटलं जातं बांगलादेशमध्ये, ते सर्व हिंदू तिथं सध्या त्यांना खूप मोठा अत्याचाराशी बळी पडावं लागतं आहे, त्याच्यावर अत्याचार होतो आहे आणि आमच्या माता भगिनीची इज्जत लुटली जाते आहे। खूप मोठी शोकांतिका आहे। काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये खूप छोटी एक मुलगी आहे, त्या मुलीला असं बांधून तिच्यावरती अत्याचार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे एक धर्मांधाकडून। हे चुकीचं आहे एक मानवता दृष्टिकोनातून। कारण संतांनी सांगितलं की बाबा यारे लहान थोर याती नारी नर, सर्वांना इथं अधिकार आहे, सर्वांना मिळून चालणारा हा सांप्रदाय हिंदू धर्म आहे, सर्व समाजाने एकत्र करून चालणारा हा समाज आहे। परंतु या समाजावरती आज एक वेगळ्या नजरेने अल्पसंख्याक, आपल्या भारतामधले अल्पसंख्याक हे म्हणत नाही आहे, पण जे आपले अल्पसंख्याक बांगलादेशामध्ये आहेत त्याच्यावरती त्या हिंदूवरती खूप मोठा अत्याचार होतो आहे आणि ते सहन करण्याची आज कॅपॅसिटी आमच्यात तरी राहिलेली नाही आहे। आज कुठंतरी या ठिकाणी उद्रेक होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने या बाबतीत लक्ष द्यावं आणि या बांगलादेशाच्या विरोधात किंवा जिथं अत्याचार होतो हिंदूवरती त्या ठिकाणी आपल्या भारतातील सर्व धर्म यांनी आपला काहीतरी युरोमध्ये त्याच्यामध्ये ठराव मांडून काहीतरी मोठ्या पद्धतीने त्याच्यावर बंधनं घातली पाहिजेत, जेणेकरून बांगलादेशामध्ये जो अत्याचार होतो आहे त्या अत्याचाराच्या बाबतीत भारताच्या शासनाने सुद्धा आवाज उठवला पाहिजे, युरोमध्ये त्याचा आवाज उठवला पाहिजे आणि होणारा जो अन्याय हिंदूवरती तो कुठेतरी थांबला पाहिजे। आणि ही चुकीची पद्धत आहे किंवा ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आज या बांगलादेशामध्ये घडते आणि चुकीचं आहे। त्याकरिता अशा घटना घडू नयेत, कुठेतरी जरा बसावा याकरता आम्ही आज या ठिकाणी सकल हिंदू धर्माच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतोय, धरणे आंदोलन धरलंय की प्रशासनाला जागं करतोय की प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं, म्हणजे बांगलादेशामध्ये आपल्या अल्पसंख्याक हिंदूवरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या विरोधात कुठेतरी लढा आपल्या भारतातून पेटावा आणि बांगलादेशाला तुझी समज द्यावी आणि बांगलादेशाला कुठेतरी त्याला दाखवून द्यावं की आम्ही भारतीय हिंदू आणि त्या जो अल्पसंख्याक हिंदू जो बांगलादेशात आहे त्याच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभा आहोत हे आम्हाला दाखवून ह्या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून द्यायचं आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।